नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 4 मार्चचं करंट अफेअर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आणले आहेत याच्यामध्ये करंट अफेअरच्या संदर्भातले. आणि जर तुम्हाला अशाच डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओज पाहायचे असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच 8 वाघांच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेला बांधवगड टायगर रिझर्व्ह खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर तो आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेशातील बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये अल्पावधीत 8 वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव संवर्धनाला प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे बांधल हे जे आहेत ना, मध्य प्रदेश हे आपली टायगर स्टेट म्हणून ओळखलं जातं बघा. सर्वात जास्त वाघ तिथंच आहेत. 2022च्या रिपोर्टनुसार. वाघांची जनगणना होते दर 4 वर्षांनी. तर शेवटच्या रिपोर्टनुसार तर मध्य प्रदेश स्टेटमध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्या. 8 वाघांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियाची दिग्गज कर्णधार एलिसा हेली हिने आपल्या अंतिम एकदिवसीय सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? ही रिटायरमेंट घेतलाय या प्लेयरनी. ठीक आहे, ऑस्ट्रेलियाचे प्लेयर. तर ते भारताविरुद्धात खेळलं होतं. हे शेवटचं. मागेच एकदा आपण प्रश्न घेतला होता हा, की रिटायर झाल्या होत्या. अलिसा हेली अलिसा हिले याने भारतीय महिला संघाविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळून या प्रकार या प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. ठीक आहे. वन डे इंटरनॅशनल मधून निवृत्ती घेतली आहे. पुढचा प्रश्न, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे विमोचन खालीलपैकी कोणाकडून करण्यात आले आहे? काय नाव आहे पुस्तकाचं? महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर. ठीक आहे. जगदीप धनखड हे माजी राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती. यांनी गांधीजीच्या संवाद कौशल्यावर आधारित या विशेष पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ठीक आहे. नाव लक्षात असू द्या, महात्मा अ ग्रेटर कम्युनिकेशन. कोणी केलेलं आहे? जगदीप धनखड. हे आपले माजी उपराष्ट्रपती. सध्या कुठले आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. 11व्या रायसीना डायलॉग 2026 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? कितवं आहे हे? 11वं. नवी दिल्ली येथे. भूराजकीय आणि भूआर्थिक विषयावरील भारताची प्रमुख परिषद रायसीना डायलॉग दरवर्षाप्रमाणे नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. ठीक आहे, दरवर्षी केली जाते. पुढचा प्रश्न, 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 आहे 55वा नॅशनल सेफ्टी वीक. नॅशनल सेफ्टी वीक 55वा. तर ते कधी साजरा केला जात आहे? हा आपला प्रश्न आहे. 1 ते 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत आहे. तो सप्ताह आहे तो जो की 4 ते 10 मार्च पर्यंत साजरा केला जात आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन पासून हा सप्ताह साजरा केला जातो. लक्षात असू द्या, 55 राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आहे. नॅशनल सेफ्टी वीक. हे 4 मार्च पासून चालू केले, 4 ते 10 6 दिवसाचा असतो कसा. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नुकतंच त्यांचं निधन झालंय बघा. ठीक आहे. तर त्यांच्या जागी कोणाला घेतला आहे? अयातुल्ला अली मोहाहेदी केरमानी. अयातुल्ला अली मोहाहेदी केरमानी. ठीक आहे. खामेनेई यांच्या निधनानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार केरमानी यांना अंतरिम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनेचा लाभ सुरक्षितते सॉरी दिव्यांग म्हणजे सरकारी जी योजना आहेत त्यांचा सुलभतेने मिळावा यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल एक पोर्टल चालू करण्यात आला आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल. तर ते कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलं आहे? हा आपला प्रश्न आहे. तर ते गुजरात राज्य सरकारने. ठीक आहे. गुजरात सरकारने दिव्यांगाच्या सुरक्षित सक्षमीकरणासाठी सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे पोर्टल सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, दुसरा इंडियन बायसन फेस्ट चे आयोजन कोणत्या वन्यजीव अभयारण्यात केले जाणार आहे? हे दुसरं आहे. ठीक आहे. तर ते केले जाणार आहे राधानगरी अभयारण्य, महाराष्ट्र. ते महाराष्ट्रामध्ये करण्यात
केलं जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यात गव्याच्या संवर्धनासाठी हा विशेष महोत्सव आयोजित केला जात आहे. लक्षात असू द्या ह्या संवर्धनासाठी, ॲनिमल संवर्धनासाठी हा केला जातो. तर राधानगरीमध्ये सर्वांनाच माहीत आहे, की हे गोव्यांची संख्या जास्त आहे. तर त्यांच्या संवर्धनासाठी ती कमी होत आलेली आहे. तर त्यांच्या संवर्धनासाठी हा अ, आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये राधानगरी अभयारण्यात इंडियन बायसन फेस्ट. पुढचा प्रश्न, नौसेना आयुध महासंचालक, डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ नवल आर्ममेंट म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे टी.के. शर्मा. नौसेनाचे आहेत हे डायरेक्टर जनरल ऑफ आर्ममेंट आर्ममेंट. वरिष्ठ अधिकारी पी.के. शर्मा यांनी नौदलाच्या सशस्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पुढचा प्रश्न, ऊर्जा दक्षता ब्युरो ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने आपला 25वा स्थापना दिवस साजरा केला. या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 25वा म्हणजे लक्षात आलं पाहिजे. किंवा असा एक प्रश्न असू शकतो, की कधी स्थापना झाली वगैरे असं येऊ शकतो. ठीक आहे. 2022 सॉरी 2002 मध्ये स्थापना झाली. ऊर्जा संरक्षण कायदा 2001 अंतर्गत 1 मार्च 2022 रोजी BEE ची स्थापना करण्यात आली होती. 1 मार्च. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच करंट अफेअर्सच्या, डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक यू.